नमस्कार जय हरी. तर आता कुठे आलो असतो ना माहिती का, मानेवाडी. आणि आपला न्यूज आहे खरं न्यूज. खरं न्यूजच्या माध्यमातून आपण कौल कुठे कोणाचा कौल कुठे. जय हरी माऊली. जय हरी. जय तुमचं गाव मानेवाडी. मानेवाडीच आहेत का? मग काय विकास कोणाचा चांगला आहे इथं? काम रोहित पवार. रोहित पवार का बरं? त्यांचंच काम चांगले. काम त्यांचं चाललंय का गावात? काम कुठे चांगले? रोहित दादाजी. रोहित दादाची का बरं? रोहित दादा माणूसच असताना एक नंबर आहे. या लाडक्या बहिणीचा काय फटका बसेल काय बसायचं. त्यांनी जी स्कीम चालू केली ती 7,500-7,500 भेटली, त्याच्यामुळे दादांना काय फटका बसेल का? नाही बसू शकत. नाही का? नाही बसू. ठरलंय मला. हो ठरले. ओके. जय हरी माऊली. जय. तुमचं गाव? मानेवाडी. मानेवाडीच. मग कसं काय कामाचा विकास कुणाच चांगला आहे? मानेवाडी दादांचा चांगला. का बरं? काय विकासाचे आम्हाला पहिल्यापासून दादांनी काम केलेले चांगले. दादांनीच काम चांगली केलेली. तुमचं गाव कुठलं गाव? मानेवाडीच आहेत का? काय बनवताय तुम्ही? हार बनवताय का? बर बर. मानेवाडी. मानेवाडीचे आहेत का? बर 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 बर. मग कस काय मानेवाडीत काम कुठे चांगली आता? सगळं काय लाडक्या बहिणीचे पैसे भेटले का हा, तुम्हाला? भेटले. किती भेटले? भेटली 7,500. 7,500 का? हा. मग आता कोणाला करायचं आमदार? त्यांनाच करायचं, कोणाला करायचं? अरे वा, त्यांनाच होय. ठरलं का? मग काय तर बर बर बर. तुम्हाला किती भेटले? तेवढंच भेटलं. 7,500 का? मग कुणाला करायचं आमदार यावर्षी? त्यांनाच करायचं का? ठरलंय का? फिक्स? अरे वा. जय हरी. जय. आज लय खुश आहेत. काय भानगडी? काय नाही चाललं राहणार. रानात चालले. काय आहे रानात? काय नाही कांदा आहे. कांदा आहे का? हा. आहे का बाजार कांद्याला? हा आहे की. कसं कसं किलो आहे आता? आता आहे 40-50 आहे की. 40-50 चांगला बाजार आहे. हा. मग कस काय कामाचा विकास कोणाचा चांगला तुमच्या गावात? आता आमच्याकडे आता दादांचा प्रचार जास्त आहे. होय. हा. चाललाय का? हा. बर तू तरीच का? हा तो तरी बर बर बर. चला. होय. दुधाचा बाजार कस काय म्हणतो? दुधाचा बाजार फार पडलाय आता. कसा लिटर आहे दादा? आता काय दादा कसं दूध? हा पाणीच महाग झाले आता जास्त. पाणीच मागत. हा. मग काय ठरलंय आता? हवा कोणाची आता यावर्षी? तुतारी तुतारीचीच? हा. अरे वा. मानेवाडी. मानेवाडीचे आहेत का? बरं मग कस काय कामाचा विकास कोणाच चांगला आहे मानेवाडीत? विकास सर्वांचाच चांगला आहे, फक्त आम्ही बकास झालोय. का बरं? कारण कुठली सुविधा नाही, कुठलंही हे नाही आम्हाला. सुविधाच नाही का दिली? काय कोणीच नाही का सुविधा दिली दिली? काय सुविधा दिली आम्हाला? नाही का दिली काहीच? नाही. बर बर. सगळं तुमच्या गावकऱ्याच्या पदार्थ चाललंय म्हणायचं. हो. असं आहे का? मग आता कोणाला करायचं मग आमदार या वर्षी? या वर्षी आमदार आता जनता करीन त्यांना द्यायचं मत. असं आहे का? ठरलंय. वाजवा तुतारी. आधीच वय आम्हाला विचारून तर द्या. हा? तुमचं गाव माऊली? मानेवाडी. मानेवाडीचे आहेत का? बर बर बर. मग मानेवाडी गावात कामं कोणाची चांगली इथे? दादाजी. दादांचीच आहेत का? का बरं कामं त्यांची चांगली असं काय वाटतं? वाजवा तुतारी. आधीच वय. मग का काय नाही दोस्तांनो, विषय असा आहे तर त्यांच्या पायाला दुखापत झाल्यामुळं त्यांना काय मी घरी आलोय त्यांच्या, तर थोडंसं त्यांची मुलाखत आपल्याला घ्यायची होती. बाबा चला असू त्या म्हटलं. काय झालं तर पायाला तुमच्या? काटा मारला होता म्हणून निमित्त झालं का? मग पायच काढला का? हा. बर बर असू द्या. तर आलोय त्यांच्या. मग काय नियोजन वाटतं? कामाचा विकास कोणाच चांगला आहे तुमच्या गावात? तुतारीचा. तुतारीचाच का? हा. चांगली काम आहेत का? हा. बर बर. किती दिवस झाले हे झालेलं असं? ही झालं 4 वर्ष पण बरं ना. दुसऱ्या पायाला झाले. असं आहे का? काय नाही दोस्तांनो, थोडंसं ह्यांच्यासाठी एक थोडंसं माझ्या हिशोबाने सहकार्य करावं, म्हणजे एवढा शब्द आहे आपला, आहे का नाही? बरोबर आहे का नाही? जय हरी. माऊली गाव कुठलं तुमचं? मानेवाडी. मानेवाडीच आहेत का? बरं मग गावात 450 मुद्दा नाही. 450. काय लीड काय होईल मग यावर्षी? 75-80% होईल ना दादांना मुद्दा. हा 75-80%. मग या लाडक्या बहिणीचा काय फटका बस? नाही काय नाही फटका. लाडक्या बहिण्यात नाही काय फटका. नाही का? नाही. अजिबात नाही. अजिबात नाही. मग ठरलंय म्हणायचं? हा. फिक्स? हा फिक्स. 100%. 100%. अरे बाबा तो तारीच. जय हरी माऊली. जय हरी. काय म्हणता मग तुमचं गाव? मानेवाडीच. मानेवाडीच का? कसं काय कामाचा विकास कसा आहे? कोणाचा काय? दादांचा चांगला आहे. चांगला आहे का? आम्हाला 25 वर्ष लाईट नव्हती. आम्हाला रोहित दादाने सिंगल फेजचं काम केलेलं आहे. अरे वा. 25 वर्ष लाईट नव्हती, रोहित दादाने दिली का लाईट? दिले. अरे वा. सिंगल फेज आमच्यासाठी. आणि मग कसं काय आता? मग आता तुतारीच ठरलंय पक्कच. अरे वा. ठरलं म्हणायचं. जय हरी माऊली. जय हरी. तुमचं बी गाव मानेवाडीच का? मानेवाडी. काय आहे मग मानेवाडी गावचा विकास कोण चांगला करतोय? कसं आहे? मानेवाडी गावचा विकास म्हणजे रोहित दादा हा एक व्हिजनरी माणूस आहे. हा
तालुक्याला हे लाभलेले एक वैभव आहे आणि हे हातातून निसटता कामा नये. रोहितदादांनी या तालुक्यासाठी इतका संघर्ष केला आहे की तो म्हणजे मतदार कधीही ते केलेला संघर्ष विसरणार नाही. आमदार रोहितदादांनी कधी या 50 वर्षात जी कामं झाली नाहीत त्याची कामं त्या आमदार रोहितदादांनी या तालुक्यामध्ये केलेली आहेत. मोठमोठे दवाखाने, शासकीय इमारती, तसेच ST डेपोचा प्रश्न तर मागले 25 वर्ष आम्ही लहानपणापासून बघतो की ST डेपो आज होईल उद्या होईल आणि गेल्या 10 वर्षात आमदारांनी त्या ST डेपोचं उद्घाटन केलं होतं परंतु त्यांच्या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये ते झालं नाही. तरी रोहितदादांनी या कोरोनाचा काळ असताना सुद्धा ST डेपोचं उद्घाटन नाही तर ST डेपो बांधून पूर्ण करून या कर्जत तालुक्याच्या स्वाधीन केला. या दादाच्या व्हिजनरी कामामुळे तसेच जामखेडला 200 बेडचं हॉस्पिटल म्हणजे मुंबईसारख्या ठिकाणासारखं असणारं हॉस्पिटल त्यांनी जामखेडमध्ये बांधले. दोन्ही तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी करत असताना त्यांनी कधीही हा मतभेद किंवा पक्षपातीपणा न करता अगदी सरळ मताने काम करणारा हा नेता असल्यामुळं आमच्या तसेच या ग्रामीण भागाचा विकास जर सांगायचा म्हणलं तर 150 टँकर त्यांचं या ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या पाण्यासाठी जनावरांच्या पाण्यासाठी चालू होते. तसेच लंपीचा आजार ज्यावेळेस महामारी आली त्यावेळेस आमदार रोहितदादांनी महाराष्ट्रात 1 नंबरला कर्जत तालुका ह्या लसीकरणामध्ये आणला. 100% लसीकरण कर्जत तालुक्याचं पद स्वखर्चानं केलं आणि सगळ्या खेडोपाडी स्वखर्चानं पाणी पाजल्यामुळे ह्या पाजलेल्या पाण्याला ही जनता कधीच विसरणार नाही. आम्ही सदैव दादासोबत राहू. दादाचं विजन आणि असताना ही वस्ती दिसते ह्या वस्तीला सिंगल फेज लाईट मानेवाडी गावामध्ये सिंगल फेज लाईट दादांच्या मार्फत आम्ही या ठिकाणी करून घेतले. छोटे मोठे पाणंद रस्ते या ठिकाणी झालेले आहेत. आमच्या गावासाठी सलग 2 वर्ष पाण्याचा टँकर दादाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी चालू होते. आम्ही सदैव सर्व जनता ही मानेवाडीची जनता दादांबरोबर राहू. आमचं बूथ 90% राहणार आहे आणि ते 100% करण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. ओके. ह्या अजिबात नाही. लाडकी बहीण म्हणजे काय, लाडक्या बहिणीला आतापर्यंत 7,000 दिलं आणि 7,000 तर दिवाळीतच काढून घेतलं. असं आहे का? 2,000चा डबा ह्यांनी 2700-2800 रुपयावर नेला आणि आमचे खत आता मी शेतकरी मला वर्षाला 1,00,000-2 लाख रुपयाचं खत लागतं. या खतावर GST नव्हती. आता GSTच माझा 60,000 गेला तर लाडक्या बहिणीचा 7,000च्या टिपऱ्या कुठं वाजवायच्या? त्या लाडक्या बहिणीचा काही इफेक्ट नाही. आमच्या लाडक्या बहिणी आमच्या बरोबर कामाला त्यांचंच भावाच्या खिशातलं पैसे कापून घेतलं त्या बहिणीच्या लाडक्या बहिणीच्या 7,000च्या कुठं टिंगळ्या वाजवायच्या? इथं महिन्याला 30-30 हजार रुपये पूर्ण त्या 7,000चा कोणी सुद्धा विचार करत नाही. कुठल्या लाडक्या बहिणीच्या अजिबात डोक्यात सुद्धा नाही की आम्हाला 7,000 आलं आणि 2,000 आलं. असं आहे का? मग ठरलंय म्हणायचं आता? पक्का ठरलंय. 95% ही मानेवाडीचं बूथ राहणार आणि आम्ही सदैव सगळी तरुण गँग ही दादांसोबत आहे. आणि विशेष म्हणजे नुसता दादाच एकटा कर्जत तालुक्यासाठी काम करत नाही, त्याचं अख्खं कुटुंब 5 वर्ष या तालुक्यासाठी झटतंय. वहिनी झटतात, कुंतीताई झटती, त्यांची बहीण सुद्धा आहे, राजूदादा सुद्धा आहे. राजूदादा कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात कामं करतात. नवीन नवीन व्हरायट्या, नवीन नवीन बियाणं शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आठवड्याला महिन्याला व्हिजिट देत आहे. त्यांच्या माध्यमातून शेतकरी सुधारतोय आणि वहिनीच्या माध्यमातून बचत गटाच्या माध्यमातून महिलांना अधिक आणि प्रोत्साहन मिळतंय, त्यांना आर्थिक लाभ मिळतोय. आणि अशा माणसांच्या बरोबर आम्हाला फक्त 4 दिवस झटायचंय. अख्खं 5 दिवस झटणार अख्खं कुटुंब हे आम्हाला परत भेटणार नाही. म्हणून आम्ही दादांसोबत कायम राहणार आहे. असं आहे का? चला असू द्या. होय कुठे घेऊन चालले? रानात. अरे वा वा. मग कसं आहे गाव कुठलं तुमचं? हीच मानेवाडी. मानेवाडीचे आहेत का? बर बर बर. कस काय काम कोण चांगली करतंय मग गावात तुमच्या? कोण मग? तुतारी. अरे वा वा वा. तुम्ही तर लय गुप्पीत सांगताय तुतारी. बर बर. कस काय मग कामाचा विकास मानेवाडीत काय म्हणतोय? दादा चांगलं ठरलं. फिक्स ठरलं. मुलांवर लहान मुलांवर शैक्षणिक सगळं ध्यान देतात. का? मग फिक्स झालंय म्हणायचं. अरे वा. लाडकी बहीण नाही का? नाही. आणि मग कोण? सावतर बहीण. आणि मग आता का बरं असं केलं त्यांनी? आम्हाला नाही तर. मग बाकीच्या धरल्या त्यांनी 40-45 वयाच्या, आणि तुम्ही म्हातारी माणसं का धरली नाही? तर काय माहिती तुम्ही लाडकी बहीण नाही का? मी तर म्हणलं होता मग सांगितलं सावतर म्हणून. सावतर आहेत का? बर बर. मग कोणाला करायचं आमदार? मग आमदार करायचं रोहित दादाला. अरे वा. रोहित दादाला. हो. आणि आपली इथं करपट फटा गाडी उभी राहा, इथं मानेवाडीत राहा, पुरींची सोय करायची. आजीचं असं म्हणणं आहे दोस्तांनो की बाबा
हे राशीन ते बाबळगाव मानेवाडी शिंपोरा हे गाव आहेत ना ह्याच्यासाठी एक बस चालू करायची आहे का नाही बरोबर आहे ना करपडी फाट्यावर बी उभा राहावी. हा बरोबर मग कस काय गाव कुठलं तुमचं करपडी करपडीचे आहेत का अरे वा मग करपडी गावात काम कुणाची चांगली आता राम शिंदे साहेबांची असं आहे का बरं त्यांची चांगली ती कामातच माणूस आहे ना. असं आहे का आता ही स्कीम जी लाडक्या बहिणीची चालू केली ती कायमस्वरूपी चालू राहील का बंद पडेल? 101 चालू राहणार. चालू राहणार 100% राहणार. किती मतदान आहे तुमच्या करपडी गावात? आमच्या करपडी गावात असन की 4-4.5 मतदान असन. 4,500 मग ठरलंय आता कमळ कमळ Fix झालंय का? कमळ फिक्स. जे हरी माऊली करपडी करपडी मग काय वाटतंय कोणाचं काम विकास चांगले करपडी? रोहित दादा रोहित दादा अरे वा का बरं त्यांची विजन आहे त्यांचे विजन हा. अरे वा वा. मग आता ही लाडक्या बहिणीचे पैसे वाटल्यामुळे काय फटका बसू नाही शकतो फरक का? पडत. हा? महागाई एवढी वाढवली तर त्या लाडक्या बहिणीला कोणी विचारतं? असं आहे का बरं ठरलंय मग आता ठरलंय फिक्स एकदम. फिक्स ठरलंय फिरशी आमदार रोहित दादा. अरे वा फिक्स आमदार रोहित दादा. गावात कामाचा विकास कोणाचा चांगला आहे? आपल्या राम शिंदेचं. का बरं त्यांचा? का बरं म्हणजे ते पहिलंच नेता आहे त्यांनी कामं करून ठेवलेली पहिलीच तर. ठेवल्यात का हा असं का रोहित दादाची नाहीत का काम? नाही रोहिदादाचे आहेत की. आहेत का? आहेत की. मग आता कसं नियोजन आहे मग आता? आता निवेदन आता राम शिंदे. राम शिंदे बरं ठरलंय मला ठरलं जुनं. अरे वा ठरलं